आपल्यासोबत आहे सोनाली कुलकर्णी. शटर 3 जुलैला रिलीज होतं आहे. एक वेगळा रोल, एक वेगळी भूमिका घेऊन ती 3 जुलैला तुम्हाला भेटणार आहे. सोनाली, आपण खूप फॉर्मल प्रश्न वगैरे विचारूच, पण त्याच्या आधी फार महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्ताच मला अव्यने सांगितलं की तू खूप घाबरायची जेव्हा तू रिक्षा चालवायला बसायचा आणि तुला बॅक सीटवर घ्या. हो, एकतर काय आहे की त्याच्यावरती इतकी मोठी जबाबदारी होती की इंडस्ट्रीतली मी वन ऑफ द सॉर्ट आफ्टर मुलींना तो घेऊन जातो आहे. तर काही झालं कुठे तर लोक मारतील त्याला धरून. त्यामुळे ही वॉज व्हेरी स्कॅर्ड. जोक सपाट, पण तो नेहमी माती खायचा. त्याला स्टार्ट करता यायची नाही रिक्षा. तो नुसतं जसं तोंड वर करून सगळ्यांना सांगतो आहे की मला रिक्षा चालवता येते, मी शिकलो, मी खूप मेहनत घेतली. आला 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 सोनाली माझ्या रिक्षात बसायला घाबरत होती, पण मी एक खरंच सांगतो, तुम्ही सचिन सरांना विचारा, मी व्यवस्थित रिक्षा चालवतो. फक्त सुरुवातीचे 2-3 दिवस स्टार्टिंगचा प्रॉब्लेम होता, बाकी मी आपोआप गेअर टाकली. जी गोष्ट आपल्याला स्टार्टच करता येत नाही ती चालवता कशी येईल. काय असतं, करिअरसारखं असतं रिक्षाचं, स्टार्टिंगचा प्रॉब्लेम असतो. पण सोनालीनी माझं करिअर स्टार्ट करायला मला मदत केली. पुढचे गेअर मी टाकेन. थँक्यू अमय. सो हा होता अमय वाघ, ज्याने आपल्याबरोबर त्याच्या रिक्षा चालवण्याचे काही अनुभव शेअर केले. फार छान होता. त्याने अगदी छान गुगलीही टाकली की तू त्याच्या करिअरची स्टार्ट करून दिली आहेस वगैरे वगैरे. नाही, असं काही नाही. त्याने खूप काम केलं आहे आणि वी आर ऑलमोस्ट सेम एज, आणि त्याने खूप थिएटरमध्ये काम केलं आहे जे मी केलेलं नाही आहे. आणि ही सगळ्यांचा तर तो दिल दोस्ती दुनियादारीमुळे सगळ्यांचा स्वीटहार्ट झाला आहे कैवू. बट वी बिकेम गुड फ्रेंड्स. म्हणजे तू बघितलं असशील, आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि आमचे कॅरेक्टर्स पण दोघांचे या सिनेमात एकमेकांशी सतत भांडत असतात. टॉम अँड जेरी सारखं रिलेशनशिप आहे आमचं या फिल्ममध्ये. सो एकमेकांना टोमणे मारणं, एकमेकांना छळणं, हे आम्ही सिनेमातही खूप केलं आहे. नक्कीच. चित्रपटातलं एक गाणं आपण जे पाहिलं ज्याच्यामध्ये तू खूप धमाल मस्ती केली, पहिल्यांदा मला वाटलं की तूच गायली असते गाणं ऑनेस्टली, पण नंतर मग मी नीट ऐकलं तर असं नव्हतं. वा, त्याच्यामागे एक गोष्ट आहे. ॲक्च्युली मला हे गायचं होतं आणि यू वोंट बिलीव्ह, मी प्रयत्नही केला, पण आमच्या म्युझिक डिरेक्टरला वाटलं की वेगळा आवाज वापरूया, जरा बरा आवाज वापरूया. बट येस, आय वॉन्टेड टू सिंग दिस सॉन्ग. पण इफ यू सेइंग की माझा आवाज वाटतो आहे, तर आय थिंक ही कॉम्प्लिमेंट आहे गायिकेसाठी आणि माझ्यासाठी पण. नक्कीच. चित्रपटामध्ये किती मजा केलीस. ॲक्च्युली हे गाणं शूट करताना तू किती मजा केलीस. काय अगदी रोहित होता तुझ्यासोबत नाचायला. यू वोंट बिलीव्ह, हे गाणं आम्ही 2 तासात शूट केलं आहे अख्खं. कारण अख्खा सिनेमा जसं आम्ही 2 कॅमेरा सेटअपनी शूट केलं आहे, गाणंही तसंच शूट केलं आहे. आणि याच्यात खूप स्पॉन्टेनियसली नाचणं अपेक्षित होतं, कारण हे खूप कोरिओग्राफ्ड आणि खूप ठरवून केलेलं काही नाही आहे. एकदम मजा मस्ती करा असं गाणं आहे हे. सो गाणं लावलं आणि मला आणि रोहितला सोडून दिलं, आणि मागे आपले सगळे गस्तो बँडचे अमेझिंग एनर्जेटिक प्लेयर्स वाजवत आहेत, आणि त्यांना असं नुसतं हेड बँग करा असं सांगितलं होतं, केस बी सोडवा असं सांगितलं होतं. ते बिचारे, यू वोंट बिलीव्ह, 2 तासानंतर असे घरी गेले आहेत. पण मी आणि रोहित आम्ही असं 2-3 स्टेप्स ठरवले होते की ह्या स्टेप्स करूया आणि बाकी मजा करू. सो आय एम शुअर की ती जी बाकी मजा आहे ती पडद्यावर आली आहे, आणि तुम्हाला मजा येत असेल बघताना, तर खरंच हे टीमवर्क आहे. सगळ्यांचं एकत्र येऊन मजा करणं, हे हाच ध्येय होतं या गाण्याचं सुद्धा. इट्स अ प्रमोशनल सॉन्ग, याचा सिनेमाच्या गोष्टीशी काही संबंध नाही. इट्स जस्ट अ फन सॉन्ग. 3 जुलैला मूवी रिलीज होतो आहे आणि आम्ही लवकरच पाहणार आहोत तुझी एक वेगळी भूमिका. भूमिकेबद्दल आपण आधी बोललेलो आहोत, पण आता त्या भूमिकेमधला जास्त भाग रिव्हील झाला आहे. एक छान प्रकारची भूमिका तू करते जी तुझ्या करिअरसाठी खूप फायद्याची ठरणार आहे डेफिनेटली. तर त्याबाबत थँक्यू. असं तुला वाटतं आहे आणि असं मलाही वाटतं आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं की ह्या सिनेमात जसं सिनेमाची अंडरलाईन्ड गोष्ट ही आहे की एक निर्णय बरोबर असेल किंवा चुकीचा, या सिनेमात अर्थात तो चुकीचा निर्णय आहे जो सगळं आयुष्य बदलून टाकतो या कॅरेक्टर्सचं. तसंच एक आयुष्यातील तो निर्णय, माझ्या आयुष्यातील हा सिनेमा करणं, तो अत्यंत करेक्ट निर्णय आहे असं मला वाटतं, आणि तो बऱ्यापैकी माझं करिअर आणि माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल असं मला वाटतं. ॲक्ट्रेस म्हणून खूप वेगळा अप्रोच होता ही फिल्म करताना, आणि हा सिनेमा बघितल्यानंतर सुद्धा तो अप्रोच लोकांचा बदलेल. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, 3 जुलैला पिक्चर रिलीज होतो आहे, लोकांना काय सांग? मी लोकांनाही सांगेन की तुम्ही ट्रेलर्स पाहिले, टीझर्स पाहिले, आणि आय एम शुअर उत्कंठा वाढली आहे की नेमकं काय घडतं. कॅरेक्टर्सबद्दल आता फार सांगायची गरज नाही आहे, कारण तुम्ही पाहिलेलंच आहे. मी एवढंच सांगेन की शटर हा शब्द, हे किंवा हे टायटल
फक्त एका दुकानाचं शटर किंवा एका बंद रूमचं शटर नाही, तर या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला म्हणायचं आहे की आपल्या मनातलं सुद्धा एक शटर आहे. आपल्या डोळ्यांवर आपण एक झापडं लावून ठेवलं आहे, जे उघडण्याची गरज आहे आता. बऱ्याच गोष्टींकडे एका वेगळ्या सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची गरज आहे. सिनेमा बघितल्यानंतर अर्थात यातलं सस्पेन्स उलगडेलच, पण तुम्हालासुद्धा तुमच्या काही नात्यांकडे, काही माणसांकडे, काही व्यवसायातील काही ठराविक लोकांना ज्या आपण एका विशिष्ट नजरेने पाहतो त्यांच्याकडे, आणि एकंदरीत क्रिटिकल सिच्युएशन्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आणि एक छान फील गुड तुम्हालाही वाटेल. आणि दॅट्स ऑल लाईफ इज ऑल अबाउट. एक निर्णय आपला आयुष्य छान कसा बदलून टाकतो, तो निर्णय तुम्ही घ्या हा सिनेमा 3 जुलैला पाहण्याचा. आणि आय एम शुअर you'll have lots to take back home. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू डार्लिंग. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.